कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या हॉलमध्ये बैठक घेण्यात आली। यामध्ये उपस्थितांनी मनोगत व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ झालीच पाहिजे अशी भूमिका मांडली। शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी यावेळी बोलताना हद्दवाढ झाली तर आपली जमीन बळकावली जाईल असा गैरसमज गावातील लोकांमध्ये असून तो गैरसमज दूर करण्याची गरज व्यक्त केली। कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदुलकर यांनी 1946 पासून शहराची हद्दवाढ झालेली नसल्यामुळे लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या मानाने अतिरिक्त ताण पडत असून हे शहराच्या भविष्याच्या दृष्टीने घातक असल्याचं सांगितलं। आता परिस्थिती हाताबाहेर जातीये, त्यामुळे हद्दवाढ ही झालीच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली। माजी महापौर आर.के. पोवार यांनी मागील 53 वर्षांपासून कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही ही दुर्दैवी गोष्ट असल्याचं सांगत यामुळे राज्यात 5व्या क्रमांकावरून कोल्हापूर शहर 13व्या क्रमांकावर गेल्याची खंत व्यक्त केली। हद्दवाढ झाल्याशिवाय प्रगती साधली जाणार नाही, त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। कोल्हापूर हद्दवाढीचा निर्णय नाही तर महापालिका निवडणूक नाही असा निर्धार करून हा निर्णय लवकरात लवकर घेतला नाही तर कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीरमधील लोकप्रतिनिधींना सार्वजनिक कार्यक्रमात फिरू देणार नाही असा इशारा आर.के. पोवार यांनी दिला। किती वेळा करायचं? आज 53 वर्ष झाले हद्दवाढ मागणी करतोय। मी तर महानगरपालिकेच्या 72च्या निवडणुकीपासून मी 78ला निवडणूक लढवली, मी नगरसेवक आहे। त्यावेळेपासून अनेक वेगवेगळे ठराव शासनाला केलेले आहेत, पण हद्द वाढवायला तयार नाही। आता आम्ही असं म्हणतोय की हद्दवाढ जर करणारच नसेल तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या होता कामा नये आणि ते झाल्या वेळा तर आम्ही ते मान्य करणार नाही अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी द्यालेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्याचे तिन्ही आमदार, तिन्ही खासदार आणि त्याच्या शेजारची असणारी जी गावाचे आता आहेत दक्षिण, उत्तर, करवीर या तिन्ही आमदारांना एकत्र भेटून आम्ही एक गाईडलाईन देणार आहे। हे जर हद्दवाढ झाली नाही तर कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना या ठिकाणी करू देणार नाही अशा पद्धतीचं आव्हान माझ्या सर्व कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी करायला आलं आहे। आम्ही एक दिशा ठरवणार आहे आणि ती तुम्हा लोकांना इथं बोलवून त्या ठिकाणी सांगणार आहोत की हद्दवाढ होईपर्यंत कुठल्याही पद्धतीचा कोल्हापूरमध्ये विस्तार जो आहे तो यांच्यामुळे कुटाला आलेला आहे असं आम्ही या ठिकाणी सांगणार आहे। त्याकरता आजची बैठक आहे। या बैठकीला हद्दवाढ कृती समितीचे दिलीप देसाई, कॉम्रेड चंद्रकांत यादव, अनिल घाटगे, प्रसाद पाटील, किशोर घाटगे, शिवाजी जाधव, अनिल कदम, चंद्रकांत सूर्यवंशी, महादेव पाटील, लाला गायकवाड आदी उपस्थित होते।